नमस्कार, मी कॉम्रेड युवराज गोडसे. मी MSMRA सातारा युनिटचा म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचा सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आज 9 जुलै 2025 जे संयुक्त कृती समितीचा जे ऑल इंडिया संप आहे त्याच्यामध्ये आमची कामगार संघटनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे. आमच्या संघटनेपैकी तुम्ही जर ओव्हरऑल देशाची बघाल तर दीड एक लाख मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आजच्या संपामध्ये सहभागी आहे. साताऱ्यामध्ये आम्ही 350 लोक आजच्या या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये काही आमच्या केंद्र सरकारला, राज्य सरकारला आणि त्याचबरोबर आमच्या कंपनी व्यवस्थापनाला अशा मागण्या आहेत. त्याची प्रेस नोट तुम्हाला मिळालीच आहे. त्याच्यामध्ये ज्या कॉमन मागण्या याच्यामध्ये जे केंद्र सरकारने जे कामगार कायदे मोडीत काढून 4 श्रमसंहिता ज्या आमच्यावर लागू केलेल्या आहेत त्या पूर्णतः रद्द कराव्यात असं महत्त्वाचं आमचा हे आहे, मागणी आहे. एक्साइज प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्टखाली आम्ही कामगार म्हणून आम्हाला नॉमिनक्लेचर आहे, पण तो कायदाही त्यांनी आता धुळीस मिळवलेला आहे आणि त्या कायद्यासाठी त्या कायद्याची पुन्हा अंमलबजावणी करण्यात यावी. किमान वेतन हे 30,000 असावं. बोनस ॲक्ट, पेन्शन ॲक्टनुसार किमान पेन्शन ही 10,000 असावी. या पद्धतीने आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. त्याच पद्धतीने जे औषधी व्यवस्थापन आहे त्यांना जे आमच्या सेल्स टार्गेट वगैरे आहे त्याच्यामध्ये जे छळ आणि पिळवणूक चालली आहे, त्यामुळे लोकांचे जॉब घेणे, त्यांना ट्रान्सफर करणे, ह्या ज्या गोष्टी आता सध्या चालत आहेत त्या गोष्टीचा पण कुठेतरी थांबवाव्यात आणि त्याला आपण आळा बसावा. महत्त्वाचं जे नवीन आता गॅजेट आलेले आहेत किंवा प्रमोशनला आयपॅड, हे टॅब वगैरे ह्या गोष्टी ट्राय करून त्यांचं लोकेशन ट्रॅक करणं, त्यांना त्या वेटीज धरणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीसाठी या आळा बसावा असे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तसेच कंपनी व्यवस्थापन या सर्वांकडे आमच्या ह्या मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही आज सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्ही आता आमच्या जवळजवळ 150 ते 200 लोकांची रॅली काढलेली आहे आणि आता इथे आम्ही एक शांततामय पद्धतीने 1 तासभर डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत.